जय महाराष्ट्र. मेहकर मतदारसंघामधील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यामध्ये काल आणि परवा संततधार आणि त्यानंतर त्याचं स्वरूप अतिवृष्टीमध्ये झालं आणि त्यामुळं मेहकर विशेषतः मेहकर तालुक्यातलं जे चित्र आहे ते अतिशय बदललेलं आहे. एक पुराचं जे थैमान आहे या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे. मी काल स्वतः आमदार या नात्यानं मेहकर शहराचा दौरा केला. आजूबाजूचा लगतचा सुलतानपूर असेल, वडगाव असेल, अंजनी असेल, देऊळगाव माळी आहे, या सगळीकडे कालच माझा दौरा झाला. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि अक्षरशः अतिवृष्टीचं स्वरूप आलं. ढगफुटी ज्याला म्हणतात, ती ढगफुटी ही मेहकर तालुक्यावरती आणि लोणारच्या काही भागावरती झालेली आहे. सरासरी 200 मिलीमीटर इतका पाऊस या मेहकर आणि लोणारच्या काही भागामध्ये झालेला आहे. त्याचा जास्त जो परिणाम आहे, अफेक्ट आहे, त्यामध्ये मेहकर तालुका झालेला आहे. आज आज दिवसभर आम्ही प्रशासनातली सगळी यंत्रणा, तहसीलदार, BDO आणि कृषी अधिकारी, त्याचबरोबर त्यांची सगळी यंत्रणा संपूर्ण तालुकाभर आम्ही फिरलो. महत्त्वाची जी गावं आहेत, उदाहरणार्थ उटी आहे, उटी गावला अक्षरशः कहर झालेला आहे. त्या गावच्या बाजूच्या नदीनं तिथला जो पूल आहे तो उद्ध्वस्त केलेला आहे. ज्याला असं म्हणतो ना, इंग्रजीमध्ये एक शब्द आहे डिव्हॅस्टेशन, म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं. आणि त्याला पूर नाही तर महापूर असं म्हणावं, असं रौद्र स्वरूप पावसाने आणि पाण्याने धारण केल्यामुळं उटीचं नुकसान झालंय. तिथलं एक प्रकारचं तिथलं स्मशान वाहून गेलेलं आहे. त्या ठिकाणचं तहसील कार्यालय आपलं वाहून गेलेलं आहे आणि आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा गावातल्या घरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर नदीच्या लगतचा जो एरिया आहे शेताचा, तो पूर्ण खरडून गेलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यानंतर आम्ही वरवंड असेल, बोथा असेल, देऊळगाव साखरशा, घाटबोरी, शेलगाव देशमुख, डोनगाव, आंधरोड अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि संपूर्ण मतदारसंघातली पूर परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्याची जी परिस्थिती आज पाहिलेलं आहे, अतिशय हृदयदायक, द्रावक आणि विदीर्ण अशी परिस्थिती झालेली आहे. मेहकर मतदारसंघातल्या हे जे दोन्ही तालुक्यावर ही कधी नव्हे अशी अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. शेतकरी राजा आणि नागरिक मोठ्या प्रमाणात संकटामध्ये सापडलेला आहे. अगोदरच आपण दुष्काळ, नापिकी आणि हमीभाव यामध्ये भरडलेलो आहोत आणि त्यामध्ये आता पुन्हा निसर्गानं आपल्यावरती अशी अतिवृष्टी करून एक प्रकारची अवकृपा केलेली आहे. यामधून सावरण्यासाठी शासन, प्रशासन यांना घेऊन आज आम्ही शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांना, विशेषतः ग्राम पातळीवरती जे तलाठी असतील, म्हणजे त्यांना आपण ग्राम विकास अधिकारी, नंतर ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी, या तिघांना यांचं समन्वय करून पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी तर या सगळ्या तिघांनी मिळून ग्रामसेवकासह यांचं समन्वय करून पंचनामे करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु झालेलं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसाधारण जे काही आपल्याकडं 80,000 हेक्टर आपल्या मेहकर तालुक्यामध्ये पेरणी क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 47-48 ते 50% पर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ, पूर्ण जरी नसलं तरी जवळजवळ 50% इतकं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याच्या दृष्टीनं शासनाची जी आपली यंत्रणा आहे ती कार्यान्वित झालेली आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आज माझ्याबरोबर दिवसभर ही मंडळी यांनी दौरा केलेला आहे आणि त्यांच्या संबंधित सगळ्या तलाठी असेल, ग्रामसेवक असेल आणि कृषी सहाय्यक असतील, या सगळ्यांना त्यांनी स्पष्टपणानं सूचना दिलेल्या आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या या 4-5 दिवसामध्ये, प्रशासनाने 3 दिवसाची मुदत दिली, पण 3 दिवसामध्ये मला ते शक्य वाटत नाही, पण किमान 5 ते 6 दिवसामध्ये सगळ्या प्रकारचे पंचनामे व्यवस्थित होतील आणि त्यांच्या नुकसान भरपाईच्या ज्या केसेस आहेत त्या लवकरात लवकर तयार होतील. दुसरं असं की हा जो पंचनामा आहे, माझी या निमित्तानं पुन्हा एकदा मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सगळे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक, तसेच यांचे जे काही BDO असतील, तहसीलदार आहेत आणि कृषी अधिकारी आहेत, यांना विनंती आहे की आपल्याला जे काही महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे पंचनामे करणे.
पंचनामे जर आपले चांगले झाले तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मदत होईल. आपले पंचनामे जर का व्यवस्थित झाले नाही, म्हणजे भिंत असेल, एखाद्या घराची भिंत कोसळली, तर भिंत कोणती आहे? ती सिमेंटची आहे, ती मातीची आहे, ती किती उंचीची आहे, किती लांबीची आहे, त्याची जाडी किती आहे, बरोबर? त्याचं व्यवस्थित जर ते विवरण त्या पंचनाम्यामध्ये झालं तर त्याची नुकसानीचा अमाऊंट ठरवता येईल. आपण जर मोघम लिहिलं की भिंत पडली, चालणार नाही. बियाणं वाहून गेलं, चालणार नाही. ते हळदीचं होतं का बागायतीचं होतं का काहीच नव्हतं, अशा प्रकारच्या स्पष्टपणानं सूचना जर आपण पंचनामे करताना सगळ्यांना दिल्या तर त्यामुळे पंचनामे चांगले होतील आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. नाही तर आपण काम तर करू, मात्र नंतरची जी मचमच आहे ती आपल्याला निवळता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सूचना द्याव्यात. या संदर्भामध्ये सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. हे सगळं आश्वासित करण्याच्या अनुषंगानं आज मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला म्हणजे सूचित करत आहे. दुसरं असं की आता हे पंचनामे झाल्यानंतर याच्यामध्ये पंचनामे करताना 3 गोष्टी पाहायच्या आहेत. एक तर असलेली जमीन जी आहे, म्हणजे ज्या जमिनीवर पेरणी केली ती पेरणी वाया गेलेली आहे. दुसरा विषय असा की त्या जमिनीवर काही ठिकाणी अजूनही पाणी आहे, म्हणजे ती जमीन वाया गेली का आहे का नाही काही कळत नाही आहे. आणि तिसरा विषय की नदीकाठचे असे काही भाग आहेत जमिनीचे, ते पूर्णतः खरडूनच गेले आहेत. म्हणजे तिथे काही नुसता दगड, खाली मुरुम किंवा दगड सदृश्य परिस्थिती झालेली आहे, माती पूर्ण निघून गेलेली आहे. अशा 2-3 याच्यामध्ये टप्प्यामध्ये हे नुकसान असणार आहे. शिवाय काही ठिकाणी बागायती जमीन आहे, काही ठिकाणी स्प्रिंकलरचे पाईप्स गेलेले आहेत, काही ठिकाणी शेतकऱ्याचे बांध फुटलेले आहेत, काही ठिकाणी विहिरी ज्या आहेत त्या विहिरी कोसळलेल्या आहेत. अशा विविध प्रकारचं जे काही नुकसान आहे ते झालेले आहे. पंचनामे करताना या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये आपण उल्लेख करावा. तशा स्पष्ट सूचना त्यांनी द्याव्यात. पंचनामा हा पुन्हा एकाने करायचा नसतो. पंचनामे हे तिघांनी संयुक्त करायचे आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असतील, तलाठी असेल आणि कृषी सहाय्यक असतील. आणि यांनी केलेले पंचनामे हे वरिष्ठ अधिकारी पाहतील, इंजिनियर ते पुन्हा चेक करतील, म्हणजे ह्या केसेस व्यवस्थित होतील. म्हणून एकीकडे नुकसान झालेलं आहे आणि ते पंचनामे करताना आपण आपल्या हातात संधी आहे. आपल्या हातात पाऊस किती यावा हे नव्हतं, मात्र शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करणं आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे स्पष्ट सूचना देऊन शेतकरी आणि नागरिकाच्या पाठीमागं प्रशासनातल्या सगळ्या यंत्रणेनं उभं राहावं अशी माझी विनंती आहे. ज्या प्रकारचं काम आणि मंडळी मला फील्डवरती दिसली त्यावरून मी यांच्याबद्दल आशावादी आहे. दुसरं असं की काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे, तर त्याचाही पंचनामा व्यवस्थित झाला पाहिजे. कारण घरामध्ये पाणी गेल्यानंतर तिथे काय नुकसान झालं, कोणाचं त्याला काय म्हणू आपण, टाईल्स खराब झाले असतील, कोणाचं त्यामध्ये धान्य खराब झालेलं असतं, कोणाचं त्याच्यामध्ये कपडे जे असतात ते ओले झालेले असतात. अशा प्रकारचं नुकसान, वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान आहे. आणि म्हणून घराचं नुकसान झालं त्याला सुद्धा निधी मिळतो. शेतीचं नुकसान झालं, मी सांगितलं वेगवेगळ्या टप्प्यातलं खरडून गेली तर त्याला जास्त नुकसान मिळतं. बी बियाणं गेलं त्याला थोडंसं कमी नुकसान मिळतं. हे नुकसान जे नियमानुसार जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि म्हणून आपण सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करावा. दुसरं असं की या दौऱ्यामध्ये माझ्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या की जे नदीचं पात्र आहे बघा, उदाहरणार्थ सुलतानपूरची सीतानाहरी नदी आहे, मेहकरची पेनटाकळी नदी आहे, मेहकरची पैनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी आहे, इकडे कांचन म्हणजे काच नदी आहे, देऊळगाव साकर्शाची ती कुठली उतावळी नदी आहे. अशा ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत त्यांची जी पात्र आहेत त्या पात्रापेक्षाही, म्हणजे त्या पात्रापेक्षा दोन पुरुष पाणी पात्राच्या वरती गेल्यामुळं त्या म्हणजे ओसंडून वाहिलेलं जे पाणी आहे ते शेतामध्ये पसरलेलं आहे. अनेक ठिकाणी ते गावात पसरलेलं आहे, घरात पसरलेलं आहे. अशा शेलगाव देशमुखचा जर तुम्ही माहिती घेतली तर ते सगळं डिव्हॅस्टेशन, म्हणजे सगळीच यंत्रणा उद्ध्वस्त झाली आणि पाणी गावात शिरलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे जे आहे ते नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी काही धरणं आहेत आपले, जलसंधारण विभागाचे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे काही धरणं आहेत. ही धरणं कणक्याला आहे, माळेगावला आहे, मोहना खुर्दला पण आहेत. ह्या धरणामध्ये यांची परिस्थिती खराब झालेली आहे. त्यांच्यामधून पाणी बाहेर पडतंय, त्याच्यावर त्यांचा कंट्रोल नाही आहे. दुसरं पुन्हा सांगतो की मी आज सावत्राला गेलो होतो
तर सावत्र्याचं जे काही आपलं पेनटाकळीचं जे कालवा आहे, तो कालवा त्यांनी प्रॉपर, म्हणजे जेव्हा पावसाचा भर होता, पावसाचं पाणी साचल्यानंतर त्याचं जे दार आहे, फ्लड गेट म्हणतो, ते एस्केप गेट किंवा फ्लड गेट म्हणतो, ते उघडलं नाही ते. आणि ते न उघडल्यामुळं ते पाणी पुढे जाण्याऐवजी तिथे साचलं आणि त्याच्यामुळं तो कालवा फुटला. आणि त्या फुटल्यामुळं पुन्हा अनावश्यक भरमसाठ प्रकारचं जे काही नुकसान ते झालेलं आहे. काही गोष्टी निसर्गानं केलेल्या आणि काही गोष्टी आपल्या मानवांच्या चुकामुळे सुद्धा, आपल्या दुर्लक्षामुळे सुद्धा झालेल्या आहेत. आणि म्हणून हे कनका धरण असेल, माळेगावचं धरण असेल, मोहना कुठचं धरण आहे, ह्या धरणाच्या डागडुज्या करणे, त्यांचे कालवे प्रॉपर करणे, याचबरोबर वर्ल्ड बँकचे काही प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात चालू आहेत. म्हणजे घाटबोरीपासून जर आपण याला डोंगावकडे निघालो, नाही, घाटबोरीपासून विश्वीकडे जर जाताना जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं वर्ल्ड बँकचा प्रोजेक्ट सुरू आहे. नदीच्या खाली, नदीच्या काठावर पूल बांधतायत ते, आणि ते सगळं डेब्रिज मटेरियल सगळं जे आहे त्यांनी त्या नदीमध्येच टाकलेलं आहे. त्यामुळं काय झालं, ते पाणी साचलं आणि ते पाणी पुन्हा वरती आलं आणि शेतकऱ्यांचं नुकसान करून गेलेलं आहे. आणि ह्याला जबाबदार कोण आहे आता? याला जबाबदार ही आपली यंत्रणा पण आहे, आणि त्याचबरोबर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत. बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत, बेजबाबदार निष्काळजी करणारे अधिकारी आहेत. या निमित्तानं माझी विनंती आहे आता की सगळ्यांनी, सगळ्या यंत्रणांनी, त्याच्यामध्ये जलसंधारण असेल, जिल्हा परिषद सिंचन असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चाललेली जी काही कामं आहेत कंत्राटदाराच्या मार्फत, त्यांनी ताबडतोब फील्डवरती जाऊन आपापला त्यांनी आढावा घ्यावा. जे काही महावितरणची यंत्रणा आहे त्यांचे पोल पडलेले आहेत, त्यांनी सुद्धा आढावा घ्यावा. आणि या सगळ्यांची आढावा बैठक मी दिनांक 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता रिव्ह्यू बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. फील्डवरती जाऊन आज आणि उद्या त्यांनी करावं, आणि 10:30 वाजता ह्याची बैठक मी आयोजित केली आहे. त्यामुळं होणार काय की जे काही कामं आहेत प्रस्तावित, याच्यामुळे जे काही आता हा जो काही वाढवा झालेला आहे, तो झालेला वाढवा आपल्याला कमी करता येईल, आणि एक प्रकारचे पुढचे जे काही मार्ग आहे ते काढता येतील. शासनाला मी या मेहकर, विशेषतः मेहकर मतदारसंघामध्ये जी काही अतिवृष्टी झाली, याला मदत करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, विशेष मदत करावी, अशा प्रकारची मागणी सुद्धा मी अधिवेशनामध्ये करणार आहे. आणि एवढी खात्री देतो की जो काही शेतकरी राजा आणि नागरिक यांना जी आज जे काही प्रसंग उद्भवला, या पुराच्या ऐवजी महापूर आला, आणि महापूरमुळे आपण जे काही, आपण सगळे अडचणीत सापडलो, अनेकांची दैना उडाली, आणि जे काही त्रास झाला त्याच्यामधून आता आपण सर्वजण मिळून आपण सगळ्यांना उभारी देऊ, एकमेकांना सहाय्य करू. दुसरं असं की काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेले आहेत. दुसरं असं, डोणगावला काही 4-5 माणसं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सापडली होती. डोणगावला ते ज्या शेतामध्ये राहत होते, तिथं अक्षरशः 10-12 फूट पाणी त्यांच्या गोठ्यामध्ये गेलं, आणि त्यामुळं हे 4-5 लोकांना, परमाळे नावाचं कुटुंब आहे ते, त्यांना NDRFच्या टीमच्या द्वारे ते झाडावर गेलं, झाडावरती राहिलं ते, मग तिथून त्यांना उतरून काढावं लागलं, अशी परिस्थिती आलेली आहे. मला असं वाटतंय 2006 असा प्रसंग आला होता, आणि त्याच्याही पेक्षा, म्हणजे त्यावेळेस तरी पेनटाकळीचं पाण्याचा निचरा झाला नसल्यामुळे पाणी थांबलं, पण यावेळेस खरोखर सांगतो, पावसाचं प्रमाण हे जास्त आहे. आजची आकडेवारी जरी 200 मिलीमीटर असली तरी मला वाटतं निश्चितपणाने ही आकडे जी आहे तो जास्त प्रमाणात असावा. जे लेटेस्ट आकडे आपल्याला येतीलच, त्यानंतर हे पिक्चर कळेल. पण जो काही झाला, हाहाकार झाला, एवढं म्हणेल का पूर झाला नसून महापूर झाला. एक प्रकारचा त्याला डिवॅस्टेशन म्हणून आपल्याला उद्ध्वस्त करणारा हा पाऊस ठरलेला आहे. आपण सगळे अडचणीत आलेलो आहे. दुसरं असं की याच्यामध्ये काही गुरढोरं वाहून गेलेली, त्याची पण आपल्याकडे पंचनामे होतीलच. यामध्ये एक आशाबाई लोंढे नावाच्या 63 वर्षांच्या महिला ज्या आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे शेनलेला. तर त्यांची मी स्वतः जाऊन आमच्या काही कार्यकर्त्यासह मी पाहणी केलेली आहे. मी त्यांना भेट दिलेली आहे. त्यांचा झालेला जो काही दुर्दैवी अंत आहे, त्यामुळे आपण सगळेजण विचलित झालो. दुःखद घटना आहे. माझी शासनाला, तहसीलदार साहेबांना विनंती आहे की त्यांना जी काही ह्या अशा आपत्कालीन याच्यामध्ये जे काही नुकसान होतं, त्यांना 4 लाखाची मदत जी आहे त्या पण तातडीनं त्यांना उपलब्ध करून द्या. त्यांना 4 लाख निधी हा मिळतो, तो आठवड्याभराच्या आत त्यांना जर दिला तर त्यांचं जे अतिशय गरीब कुटुंब आहे तेवढाच त्यांना रिलीफ मिळेल. तशीच त्यांची नात आहे, ती सुद्धा गंभीर आजारी आहे, दुखापत तिला झालेली आहे, तिला सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी अशी माझी विनंती आहे.
नाही, सगळेच जे काही घरं वरवंड असतील, बाकी सगळे ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलेले त्यांना सुद्धा आर्थिक मदत जी आपल्याला मिळते. जवळजवळ जर घराचं नुकसान झालं, पक्क्या घराचं नुकसान झालं तर 1,20,000 आणि थोडंसं कच्चं जर घर असेल तर त्याला त्याच्या याच्याप्रमाणे ते नुकसान मिळतं. पण 6,500 4,000 जो काही आकडा नियमानुसार आहे, मी त्याच्या आकड्यावर बोलत नाही. नियमानुसार जास्तीत जास्त लोकांना मदत करा अशा प्रकारची विनंती आपल्यामार्फत मी सगळ्या शासकीय यंत्रणांना करतो आणि आपण सुद्धा या कामी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्याकडून विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी MSRDC जिल्हा परिषद बांधकाम, सिंचन, महावितरण आणि आपल्या सगळ्या यंत्रणांची बैठक जी आहे 29 तारखेला 10:30ला लावलेली, ज्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवांची चर्चा करणार आहे. एवढंच नाही तर त्यांची काही पुलं आहेत MSRDCची, ते वाहून गेलेले आहेत. MSRDCने जे रस्ते बांधलेले आहेत त्या लगतच्या बाजूला नाल्या नाही आहेत. ही तक्रार या ठिकाणी मला आली, विशेषतः गोमेधरला त्या भागामध्ये आलेली आहे. आणि ते पाणी जे पुलावर ह्याच्यावरचं रस्त्यावरचं ते शेतामध्ये जात आहे आणि हाकलाक या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर तो विषय मी आता MSRDCच्या अधिकाऱ्यांना बोललेलो आहे. हो हो, बरोबर आहे. नाही, कसं आहे, बऱ्याच वेळा अशा आपत्कालीन परिस्थिती आपल्याला शिकवतात आणि त्यातून मग आपण शहाणे होतो. आता ज्या काही घटना घडल्या त्यातून आपल्याला एक शहाणपण आलेलं आहे. नदीच्या काठी नदीमध्ये काही लोक विहिरी खोदतात किंवा आपली घरं जी आहेत नद्याच्या त्या प्रवाहाच्या जवळ नेऊन बसवतात. ह्या घटना आपल्याला अलर्ट करतात की या सगळ्यापासून यापुढे कारवाई करू नये. आता MSRDCचे इतके मोठे सिमेंटचे रस्ते आहेत, 25 वर्ष त्या रस्त्याला पाहायचं काम नाही, परंतु त्याला नाल्यात नसल्यामुळं त्या सिमेंटचे रस्ते बांधून फायदाच नाही झालेला. एवढ्या साध्या साध्या गोष्टी त्यावेळी त्यावेळी केल्या नसल्यामुळं या अडचणी उद्भवतात. आता हे जे पैनगंगा नदी आहे, पैनगंगा नदीचं जे पाणी आहे ते पुलाला लागलेलं आहे. याचं कारण या नद्यांचं खोलीकरण नाही आहे आणि खोलीकरणासाठी आता केवळ पैनगंगाच नाही आहे, ते इकडे ती सीतानाणी असेल, पैनगंगा नदी असेल, तिकडे काज नदी असेल, उतावळी नदी आहे. आता डोणगावचं जे काही नुकसान झालंय कल्पना करू शकत नाही. डोणगावच्या या काच नदीमुळं डोणगावच्या त्याला काय म्हणून उत्तरेकडला जो भाग आहे सगळा अक्षरशः पाणीमय झालेला आहे. आणि केवळ पाणीच नाही, आज रोजी त्यांच्या घरामध्ये चिखल आहे, घरात चिखल आहे. बरं, पाणी स्वच्छ नाहीये, अतिशय घाण स्वरूपातलं ते पाणी त्यांच्या घरामध्ये आहे. यामुळे यांच्यात आजारपण असेल, बाकी सगळ्या गोष्टी. म्हणून कधी कधी असे जे प्रसंग येतात ते आपल्याला पुढचं शहाणपण शिकवतात, दुसरा मार्गही देतात. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण एक पुढची जे काय घडलं त्याच्या अनुषंगानं पुढची जी नियोजन आहे चांगल्या प्रकारे करू आणि त्यातून आपण धडा घेऊ. हो, बर. नाही, बरोबर आहे ना. नाही, आता एक 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 असं आहे की तो हॅम रोडवरचं नियंत्रण मी स्वतः त्याची आढावा बैठक घेतलेली आहे. तो ठेकेदार चांगलं काम करतोय. मला वाटतं काटे नावाचे ठेकेदार आहेत ना ते. दुसरा आहे का? कोणाचं आहे? मी माहिती घेतो जरा मला. हा हा, रिसोड, करेक्ट करेक्ट करेक्ट. हा हा, त्याची बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ते उकळी सुकळी पासूनचा बंद आहे ना. हा हा हा, तो जरा वेगळा कॉन्ट्रॅक्टर जरा ऍडमेंट आहे तो. मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवतो परवा दिवशी. ऍडमेंट आहे, कॉन्ट्रॅक्टर ऍडमेंट आहे आणि त्याचं जे काम आहे बरोबर नाही, ही गोष्ट खरी आहे, खरी गोष्ट आहे. पालखी मार्ग आहे, बरोबर आहे. मी स्वतः नाही, मी स्वतः त्यांनी काम सुरू केलं.
नाही नाही, त्याचं कारण आहे मेहकरचा पाणी जो पुरवठा आपण पेनटाकळी धरणापासून करतोय, एकीकडे पाणी इथे आणण्याची कारवाई सुरू आहे, त्यानंतर ते पाण्याचं वितरण करण्यासाठीची कारवाई सुरू आहे. या विषयावरती माझं लक्ष आहे. थोडं काही दिवस फक्त मेहकरवासियांना त्रास होईल, हा त्रास पूर्णपणानं आपण नष्ट करू. सांगतो मी सांगतो. हो हो. नाही, मी मेहकर शहरात काल स्वतः पडत्या पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये मी दौरा केला आणि पहिल्यांदा मेहकर शहर मला बघायला मिळालं. अतिशय घाणेरडं जे काही गल्ल्या त्या ठिकाणच्या मी स्वतः पाहिल्या. अतिशय तुम्ही राहता कसे कधी कधी मला असं वाटतं की इतके घाण आणि त्याचं ते सगळा तुंबाडा जो झालेला आहे त्या नाल्यामधला, आणि त्याच्यामुळे जे ब्लॉकेज झालं त्याच्यामुळे सुद्धा अनेक जे काही आपलं गाळे आहेत त्या गाळ्यामध्ये तुंबलेलं पाणी गाळ्यामध्ये आत शिरलं आणि ते गाळ्याचं बरेचसं नुकसान केलंय. काहींचे कपडे खराब झाले, काहींचं ते साहित्य खराब झाले. मोठा विषय आहे तो. म्हणजे मेहकरच्या सगळ्याच सुविधा आहेत त्या सुधारवण्याची गरज आहे. रस्ते, नाल्या स्वच्छता, त्यानंतर साचलेली गटारं, त्याचबरोबर पाण्याची सुविधा सगळ्यात महत्वाची, हे आपण करतोय. मी स्वतः यंत्रणेला घेऊन ती ताबडतोब काही ते गटार तुंबलेले होते, आम्ही ते ब्लॉक काढले तिथले. चला, धन्यवाद.